नाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। तसंच ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेनी आमदार सुरेश धस, मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय असा आरोप हाकेनी केला। बीडचा बिहार झाला म्हणणाऱ्यांनी पुणे नगरमध्ये काय चाललंय ते बघावं असा टोला हाकेनी लगावला। दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय। अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही। कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो। इथं न्याय व्यवस्था आहे, इथं पोलीस प्रशासन आहे, इथं सीआयडी आहे। सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषभाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय। मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही। तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत। मग आरोपींचे प्रत्येक घटना घडली, आज पुण्यामध्ये घटना घडली, मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का? पवार साहेब, ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की कोयता गँगच्या माध्यमातून हत्या होत नाही। आजच एका आयटी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं। राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला, 8-9 वर्षाच्या 2 मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली। ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवॉर वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो, त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही। पुन्हा काय म्हणला, काल परवा घरात घुसेंगे, घरात घुसून मारेन, बोलावं लागतंय, दुर्दैवाने बोलावं लागतंय। तो काय बोलला, तिकडनं परभणीची लोक येणार, इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार। मग काय याच्याकडे पायदळ आहे, घोडदळ आहे, याच्याकडे काय तोप गोळे आहेत? अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि म्हणतोय घुसून मारीन। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी आहे का अशी शंका मुलगा झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय। लॉरेन्स बिश्नोई हा मास्टर माइंड आहे असा पोलिसांचा दावा आहे। मात्र झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात बिल्डर लॉबी आहे का असा संशय व्यक्त केलाय। बिश्नोई लॉबी संदर्भात पोलीस कोणत्या पुराव्याच्या आधारे दावा करतायत असा सवाल झिशान यांनी केला। या हत्येमध्ये बिल्डर लॉबीचा हात आहे का याचा तपास करा अशी मागणी झिशाननं पोलिसांकडे केली आहे। हमारे साथ बाबा सिद्दीकी जी के बेटे जिशान सिद्दीकी हैं, उनसे बात करते हैं। जिशान, जो मुंबई पुलिस ने चार्जशीट फाइल की है लगभग 5000 पन्नों की, क्या उस चार्जशीट में जो मोटिव बताए गए हैं, डिटेल्स बताए गए हैं, आप उससे सेटिस्फाई हो? देखिए, चार्जशीट मैंने पढ़ी नहीं है, मुझे लगता है कल परसों ही चार्जशीट फाइल हुई थी। अभी तक मुझे चार्जशीट मिली नहीं है। हमने कोर्ट में भी अप्लाई किया है चार्जशीट के लिए, पर काफ़ी लंबी चार्जशीट है, तकरीबन 4590 पेजेस की। पर जो मुझे समझ में आया मीडिया रिपोर्ट से और जो सिनॉप्सिस जो मुझे समझ में आया आप सबके माध्यम से, उसमें अगर ये लोग कह रहे हैं कि बिल्डर का कोई एंगल नहीं है, एसआरए का कोई एंगल नहीं है, बिल्डर लॉबी ने कुछ नहीं किया है, तो ये थोड़ा मुझे और मेरी फैमिली को सही नहीं लगा। क्योंकि आप अगर कहते हो कि सारे मुख्य आरोपी है अनमोल बिश्नोई है, शुभम लोनकर, ज़ीशान अख्तर, तो इन तीनों में से आपको 3 महीने में कोई मिला तो है नहीं। आप अनमोल बिश्नोई के बारे में बात करते रहते हो, अनमोल बिश्नोई तो एक बाहर गांव की जेल में है, आप उसको इधर लाते नहीं हो। इतने सारे ठोस सबूत है इसके पहले भी अनमोल बिश्नोई के विरोध, तो अनमोल बिश्नोई को आप बॉम्बे वापस, मुंबई आप वापस क्यों नहीं ला रहे हो? वो कोई दूसरे देश के अमेरिका की जेल में है, तो हमारे पास एक्सट्रेडिशन ट्रीटीज है अमेरिका के साथ, तो आपको जल्द से जल्द उनको लाना चाहिए उधर। और अगर आप कह रहे हो कि कोई बिल्डर की इसमें इन्वॉल्वमेंट नहीं है,
तो क्या अनमोल बिश्नोई ने आपको ये कहा है? क्या अनमोल बिश्नोई की इंटरोगेशन हुई है? क्या अनमोल बिश्नोई ने फोन पे बात की है? कैसे बात की है पुलिस से कि नहीं भाई कोई बिल्डर ने नहीं कहा है मुझे बाबा सिद्दीकी जी का मर्डर करने के लिए? तो आप कैसे कंक्लूजन पे आ सकते हो? आपने कौन से बिल्डर्स को इंटरोगेट किया है, उनका स्टेटमेंट लिया है, उनका मोबाइल टावर चेक किया है, उनका देखा है कि उनका कौन सा व्यक्ति कौन से इंसान के साथ टच में था? ये सब हमें चार्जशीट से पता चलेगा कि किसकी इंटरोगेशन हुई है, किसकी जो स्टेटमेंट ली गई है, या कुछ भी नहीं हुआ है। तो ये सब दिखेंगे। और अगर बिल्डर्स की को बुलाया नहीं गया हो तो ये बहुत अलार्मिंग है कि आजकल कुछ भी हो जाएगा, सिर्फ बिश्नोई पे ब्लेम डाल देंगे और मर्डर्स होते रहेंगे। तो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तो महाराष्ट्र और मुंबई में इट विल बिकम अ जोक। सर जिस बोले 3 मोटिव पुलिस ने चार्जशीट में बताया, आप बोले कि बेसलेस है जी। आपके हिसाब से आपकी डैड की हत्या हुई, लॉरेंस बिश्नोई गैंग इन्वॉल्व है, क्या मोटिव हुआ होगा, क्यों टारगेट किया गया? देखिए, मैं ये नकार रहा नहीं हूं कि बिश्नोई इन्वॉल्व है या नहीं। शायद से सब जो सबूत मिल रहे बिश्नोई होगा, मगर बिश्नोई को मेरे पिताजी से क्या लेना देना? बिश्नोई को किसी ने सुपारी या कॉन्ट्रैक्ट दिया होगा मेरे पिताजी को मारने के लिए। एग्जैक्टली मेरा सवाल ये था, आप सुपारी किलिंग बोल रहे हो, कॉन्ट्रैक्ट किलिंग बोल रहे हो, कौन है इसके पीछे? देखिए, मैं और मेरे पिताजी हमेशा हमने गरीबों की लड़ाई लड़ी है, उनके घरों की लड़ाई लड़ी है। तो कहीं ना कहीं ये बिल्डर लॉबी ही है जिसने ये किया है। बहुत सारे नाम मैंने भी पुलिस को दिए गए हैं। मुंबई से कैमरामैन कल्पेश के साथ विवेक गुप्ता। वळूया पुढच्या बातमीकडे। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका असल्याची बाब समोर आली। हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती समोर आली आहे। व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या नावाचा समावेश आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली। यानंतर ज्यांना घर हवाय अशा नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर योजनेच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या। EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखापर्यंतच्या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या। तर अत्यल्प अर्थात LIG गटासाठी घरांच्या किमती 34 लाखापासून 97 लाखांपर्यंत आहेत। सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यानं अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। EWS गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती 25 लाखापासून 48 लाखापर्यंत ठेवण्यात आल्यात। तर अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे। या गटात घराच्या किमती या 40 लाखापासून 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या। नवी मुंबईतल्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, त्याचबरोबर मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। त्यामुळे मुंबईत चित्रपट, नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे। करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला। त्यावर शिक्कामोर्तब होताच मुंबईत मनोरंजन महागणार आहे। तर पालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीप्रमाणे हा करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकार थंड बस्त्यात टाकून देतं की मंजूर करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय। ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली ही बाब अजून अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसात तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली। यात महिलांची संख्या लक्षणीय आहे। हा प्रकार होऊन आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे। त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत। शॅम्पूनं असा प्रकार घडत असावा असं डॉक्टरांचं मत असलं तरी कधी आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचे सुद्धा केस जात असल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली।
गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे. त्याच्यात केस गळती होत आहे. आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले. एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते. अचानक आणि अतिशय जास्त प्रमाणात केस गळती होत आहे. तर नागरिक हे घाबरलेले आहेत. पण आपल्याला जशी माहिती मिळाली, आपण तात्काळ आरोग्य विभागाचं पथक तिथे पाठवलेलं आहे व आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. तसं पाहिलं तर म्हणजे प्रथमदर्शनी पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गूढ उकळणं अतिशय गरजेचं आहे, कारण नागरिक भयभीत आहेत. पुण्यात विमाननगर इथल्या WNS IT कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्रानं मैत्रिणीवर धारधार चाकूनं वार करून तिची हत्या केली. कृष्णा कनोजिया या युवकानं शुभदा कोदारे या तरुणीची हत्या केली. शुभदा शंकर कोदारे असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते. शुभदानं कृष्णाकडून काही रक्कम उसनी घेतली होती, मात्र पैसे द्यायला टाळाटाळ केल्यानं दोघांमध्ये वाद झाले. काल इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून कृष्णानं धारदार चाकूनं शुभदावर वार केले. पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजियाला अटक केली. जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते. 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.